नमस्कार. मी विशाल फडके, कर्मयोग पॅनेलचे दुसरे सदस्य म्हणजेच गोविंद जहागीरदार आपण याच्याशी आता चर्चा करणार आहोत. तर नमस्कार काका. नमस्कार. विमल नाट्य समाजात तुम्ही खूप अग्रेसिव्हली ऑलरेडी आहातच. हो, ते माझ्या आजोबांनी स्थापन केलेली. येस. आणि विवेक वर्धनीमध्ये पण तुम्ही अग्रेसिव्हली तिथेही काम करतायत. विश्वासमध्ये तुम्ही आता सेक्रेटरी आहात. हो. तर आता महाराष्ट्र मंडळात का? त्याचं काय, महाराष्ट्र मंडळाला एका नव्या दृष्टीची गरज आहे असं मला वाटलं. म्हणजे हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी आता माझ्या वयामध्ये जर तू पाहशील तर माझा खरं म्हणजे बिझनेस आहे जो मी स्वतः उभा केलेला आहे आणि तो आता व्यवस्थित चाललेला आहे. पुढच्या पिढीने त्याला टेक ओव्हर केलेलं आहे. तर आता तिथे मी जास्त लुडबुड करायची गरज नाही. तो भाग व्यवस्थित चाललेला आहे. तर या वयामध्ये आपण ज्या समाजाकडून काही मिळवलं किंवा शिकलो त्यांना आपापल्या परीने काहीतरी परत करता आलं तर करावं असा माझा विचार होता. त्या दृष्टीतून मी विवेकवर्धनी जॉईन केली होती, विवेकवर्धनीच्या कामांमध्ये. आणि महाराष्ट्र मंडळात जावा अशी खरी इच्छा काही नव्हती. पण एक 2-4 दिवसातच म्हणजे निवडणुकाच्या 2-4 दिवस आधीच अशा काही घटना घडल्या ज्याचा मी आत्ताच काही उल्लेख करू इच्छित नाही. कारण निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे आधीच धुरळा खूप असणार आहे. त्यात अजून वातावरण गढूळ करायची माझी इच्छा नाही. पण या गोष्टी हळूहळू कालांतराने लोकांना कळतील आणि मला वाटतं ते नंतर उघड होईल. त्याच्यावर आपण आत्ताच बोलायची आता स्थळही नाही बोलण्यासाठी आणि ही वेळ आहे. तर त्या दृष्टिकोनातून मग एकदम लोकांना असं वाटलं की काहीतरी चूक घडतंय. म्हणजे संघर्षाविना सिद्धी वगैरे असं मला असं वाटत नाही. खरं साध्या माणसाच्या जीवनातही संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. किंवा आपण असं म्हणू शकू की संघर्षाशिवाय जे असतं ते फक्त संगनमत असतं. त्याच्यात असं काही इफेक्टिव्ह असं काही आहे असं मला वाटत नाही. आणि मग असं जिथे होतं की संघर्षाशिवाय जर काही मिळालं तर आपल्याला त्याची किंमतही राहत नाही. बरोबर. आता तुम्ही जर पाहिलात तर महाराष्ट्र मंडळात रिसेंटली गणेशोत्सव वगैरे झाले. गेल्या 5-7-8 वर्षामध्ये हळूहळू कमी होणारी लोकांची संख्या, कार्यक्रमांना लोकांनी न येणं. पैसा तुम्हाला मिळतो, तुमचे लोक आहेत, तुम्ही जाता, डोनेशन्स वगैरे 5-8-10 लाखाचे आरामात कलेक्ट होतात. पण लोक येत का नाही? जेवढ्या लोकांनी जाहिराती दिल्या तेवढे लोक सुद्धा तिथे कार्यक्रमाला जर नसले तर याचं कारण काय? किंवा 4-5 महिन्यापूर्वी AGM झाली. मला आठवतं AGM वगैरे म्हटली की 8-8, 10-10, 15-15 पत्र यायचे. 5-5, 6-6 तास AGM चालायचे. इथे फक्त एक पत्र होतं, तेही माझं होतं. आणि त्याच्यावर मी हा मुद्दा काढला होता की महाराष्ट्र मंडळ हे सर्वव्यापी असायला पाहिजे. इतर सर्व संस्थांना सुद्धा ती आपली संस्था वाटायला पाहिजे, एक लीड ऑर्गनायझेशन वाटायला पाहिजे. पण त्याच्यावर काही निर्णय न घेता संगनमताने म्हणजे संघर्षाविना तो मुद्दा व्यवस्थितपणे बाजूला सारला गेला. भाग्यनगरामधले कुठलंही नाटक आलं, मग ते कुठल्याही संस्थेने आणलेलं असो, तुम्ही तिथं उभे असता की तुम्हाला काय मदत पाहिजे म्हणून तत्पर, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. तर आता जेव्हा महाराष्ट्र मंडळात मी इच्छा करतो की आपण मी तुमच्या पॅनलमध्ये आहे, मी इच्छा हे करतो की हे आपलं जर समजा पॅनल आलं तर तुम्ही काय डेव्हलपमेंट म्हणून इथं काय करायची इच्छा आहे तुमची, काय करणार? कसं आहे माहिती का, एक तर विरोध किंवा आपण शत्रू आहोत एकमेकाचे असं मानायची गरज नाही. सगळ्यांनाच म्हणजे विरोधी पॅनल मधले असले तरी ते फक्त विरोधासाठी विरोध आहे असं नाही. त्यांच्या सुद्धा काहीतरी चांगलं काम करायचीच इच्छा आहे, हे बरोबर आहे. पण एकाच जागी आपण खूप दिवस राहिलो तर हळूहळू आपण इनॅक्टिव्ह होतो. म्हणजे इफ यू टेक टू मच ऑफ रेस्ट देन यू स्टार्ट रस्टिंग असं. म्हणजे रेस्ट आणि रस्टमध्ये फक्त एका शब्दाचा फरक आहे. माझं असं मत आहे, संस्था जर म्हटली ना तर त्यामध्ये 4-5 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे एक संस्था निर्माण करणं, ज्याला आपण म्हणतो की या संस्थेचे संस्थापक आहेत, संस्थापक सदस्य किंवा काय, हे खूप कठीण काम आहे. पण त्यापेक्षाही संस्था चालवणं हे अधिक कठीण काम आहे. आणि त्याहीपेक्षा अवघड काम, ज्या संस्था काही कारणामुळे जुन्या आहेत आणि उतरणीला लागलेल्या आहेत किंवा ठप्प पडलेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, त्यांना पुनरुज्जीवित करून चालवणं हे सगळ्यात जास्त कठीण काम आहे.
अशी ही 3 वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर तुम्ही जर आमचं कर्मयोग पॅनल पाहिलं, म्हणजे तुम्ही आहेत त्याच्यात, तर तुम्हाला या 4ही प्रकारचे लोक दिसतील. म्हणजे ज्यांनी संस्था निर्माण केली. त्याच्यामध्ये तू आहेस, अंबरीश आहे. आता गेल्या 10-15 वर्षात जी परिस्थिती बदलली त्याला अनुसरून जे एखादी संस्था लागते, मित्रांगण, म्हणजे 16,000 सदस्य आहेत. म्हणजे दॅट इज डिजिटल. त्या 16,000 पैकी 6,000 हैदराबादच्या बाहेरचे असतील. मला काही म्हणजे म्हणायचं नाही किंवा तुमच्याकडे तो डाटा करेक्ट नसेल, पण आहेत. एवढ्या लोकांशी तुम्ही कनेक्टेड आहे. दुसऱ्या जुन्या संस्था जे विमल नाट्य समाज सर, की जी आमची संस्था म्हणण्यापेक्षा ठीक आहे संस्था आहे, पण ती ॲक्च्युली इट्स अ फॅमिली ऑर्गनायझेशन काइंड ऑफ थिंग. माझी आता 3री पिढी आहे आणि माझा नातू सुद्धा आता कामं करतोय, तर ती चालत राहील. पण ती चालवणं पण त्याचे पण एक चॅलेंजेस आहेत. तेही कठीण काम आहे. ते आम्ही करतोय. तर तिसरा जो प्रकार आहे, जी संस्था एकेकाळी चांगली नावाजलेली गाजलेली होती, ती बंद पडली, काही कारणामुळे उतरणीला लागली, त्याला पुनरुज्जीवित करून आज ती चांगल्या उभारणीला आणून, चांगल्या व्यवस्थेत अवस्थेत त्याला आणून, त्या संस्थेचे खेळाडू आज राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतायत. असे हेल्थ लीग याला पुनरुज्जीवित करणारे लेले आहेत. तर अशा 3ही प्रकारचे जे संस्थेसाठी लोक लागतात ते आहेत. आणि मला वाटतं महाराष्ट्र मंडळात आज त्याचीच गरज आहे. महाराष्ट्र मंडळात आता आपण जे पाहतो ते इनॅक्टिव्हच झालेलं, म्हणजे ते उतरणीला लागलेलं वगैरे असं आपण म्हणू शकतो. तर त्याला जे काय हे पाहिजे त्यासाठी आम्हाला वाटतं की हे सगळ्या प्रकारचे असे लोक त्याच्यामध्ये आहेत आणि वेळ देऊन काम करू शकतो असं मला वाटतं. फक्त म्हणजे असं नाही विचारायला पाहिजे की संस्थेने मला काय दिलं, मी संस्थेला काय देऊ शकतो किंवा समाजाला काय देऊ शकतो. या लेवलला तुम्ही आल्यावर तुम्ही सामाजिक कार्यात उतरायला पाहिजे. मी आजकाल असे बरेचसे लोक पाहतो की जे संस्थेकडून आपण काय उपटून घेऊ शकतो याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. मग काही असो, ते भाडेकरू असलं तर भाडं देणार नाहीत किंवा कमी भाड्यात घेतील किंवा डिपॉझिट देणार नाहीत किंवा म्हणजे असे संस्थेचा जेवढा फायदा उचलता येईल असं काहीतरी. पण आपण संस्थेला काय देऊ शकतो हे विचार करणारे लोक संस्थेमध्ये पाहिजेत, तरच ती पुढे जाऊ शकते. संस्था पुढे जाऊ शकते. म्हणजे आपलं जर पॅनल आलं आणि तुम्ही म्हणल्यासारखं आता बघितलं तर विमल नाट्य समाज, कलाभिषेक, तत्व आर्ट्स, हेल्थ लीग, म्हणजे एवढ्या साऱ्या संस्थांचे एक एक म्हणजे लीडर्स ते त्यातून येऊन ही एक पॅनल बनलेलं आहे. आणि हे पॅनल जर जिंकून आलं तर नक्कीच महाराष्ट्र मंडळ एक वेगळ्याच ह्याला जाईल. आणि आमचा म्हणजे मुख्य आमचा उद्देश तोच असेल की जास्तीत जास्त आपल्या मेंबर्सची लिस्ट अपडेटेड नाही आहे. बऱ्याच लोकांचे नंबर्स त्याच्यात नाही आहेत. आता इलेक्शनसाठी म्हणून मी पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं काही दिवंगत झालेल्या लोकांची नावं तशीच आहेत, ती अपडेट केली गेलेली नाही आहेत. काही बऱ्याच लोकांची आपल्याला माहिती आहेत पण ते नंबर तिथे अपडेट झालेले नाही आहेत. तर असं सगळ्यांनी बसून मला वाटतं असलेल्या लिस्टला तर अपडेट करून व्यवस्थित अप टू डेट करायलाच पाहिजे, पण मेंबर्सही खूप वाढवायला पाहिजेत. आणि महाराष्ट्र मंडळ हे कोणत्या एका जातीविशेष किंवा धर्मविशेष सुद्धा न राहता महाराष्ट्रीयनांचं, म्हणजे ज्यांची मराठी भाषा आहे, मराठी भाषिकांचं एक स्थान असं असावं असं मला मत आहे. अगदी साधी गोष्ट सांगतो, तुम्ही जर विचार केला तर मला वाटतं हैदराबादची आजची फक्त हैदराबाद मी म्हणतोय म्हणजे ग्रेटर हैदराबाद, महाराष्ट्रीयनांची लोकसंख्या कमीत कमी 8-1 लाख तरी असावी. 10 लाखही असू शकेल, थोडासा बाजाराचा मुद्दा आहे. 8 असेल, 7 असेल. आणि आपले मेंबर्स किती आहेत? ते 2000 पर्यंत, 2100, 2200, 2500, म्हणजे नॉट इवन 0.1% or 0.2%, समथिंग लाईक दॅट. मी असं म्हणत नाही की आपले 5 लाख मेंबर असावे वगैरे, पण कमीत कमी 10-20 हजारच्या वर, म्हणजे तुम्ही 4 लोकांचं एक कुटुंब घटक असं जरी धरलं, कुटुंबाचा एकच माणूस जरी सदस्य आहे असं जरी धरलं, तरी 10 लाख लोकसंख्येचे 2.5 लाख हे होतील कुटुंब. त्याचं 10% जरी धरलं तरी 25,000, 5% धरलं तरी 10-12, एवढे तरी आपले मेंबर्स असावेत. त्यामध्ये सर्व
थरातले सर्व तळागाळातले म्हणा किंवा जे काय म्हणजे मला जातीविशेषक असं जास्त बोलायचं नाही आहे, पण सगळ्याच प्रकारचे त्याच्यात असायला पाहिजेत. एकच गट असा काही त्याच्यात असू नये असं माझं मत आहे. आम्ही जर आलो तर त्या दृष्टीने आम्ही नक्की प्रयत्न करू. इतर ज्या बऱ्याचशा महाराष्ट्रीयन संस्था आहेत, फॉर इन्स्टन्स मराठा मंडळ आहे, त्यांच्या 2-3 संस्था आहेत, नवयुग, त्यांनी युथ विंग वेगळं काढलेलं आहे. मला वाटतं भावसार क्षत्रिय आहे, त्यानंतर अजूनही अशा 2-3 मराठा मंडळातही 2 झालेले आहेत. तर या सगळ्यांना सुद्धा आपण ऑनबोर्ड घेऊ, असं एक काहीतरी कार्यक्रम करू असं आमचं मत आहे. आता आम्ही जिंकून येऊ का नाही हे सुज्ञ आणि जाणकार मतदाराच्या हातात आहे. त्याला जर वाटत असेल की होतंय हे तेवढं बरोबर नाही, मी म्हणणार नाही चूक आहे असं म्हणणार नाही, पण तेवढं बरोबर नाही किंवा त्याला जो फोर्स पाहिजे, टँजंट पाहिजे, तो मिळालेला नाही आहे आणि बदल पाहिजे असं जर त्यांना वाटलं, म्हणजे खरा बदल हा पहिले मतदारांच्या मनातच यायला पाहिजे. मतदाराला वाटायला पाहिजे की येस मला बदल पाहिजे, इनफ इज इनफ, मला बदल पाहिजे. तर तो ऑप्शनच नव्हता ना. गेल्या वेळेला युनॅनिमस झाले, त्याच्या आधी सुद्धा इलेक्शन्स झाले नव्हते म्हणजे तेवढे. तर यंदाच असं झालेलं आहे की म्हणजे गेल्या 1-2 दिवसात मला कमीत कमी 25 लोकांचे फोन आले की अरे काय महाराष्ट्र म्हणत तो इलेक्शन्स आहेत म्हणा, तुम्ही थांबलात म्हणा, असं आहे तसं आहे वगैरे. म्हणजे दिस हॅज जनरेटेड सम एन्थुसियाझम, काही थिंकिंग त्याच्यामध्ये आले. ते तर तुम्ही पाहाल आता की तेवढे लोक इलेक्शन्सला जास्त येतील. खरं पाहिलं तर खूप कमी वेळ दिला गेलेला आहे, चूक वेळ निवडली गेली आहे असंही आपण म्हणू शकतो. सण आहेत, सुट्ट्या आहेत, लोक गावाला जातात वगैरे, पण एकंदरीत तो साचाच तसा आहे. कमीत कमी वेळ द्यायचा, कमीत कमी लोकांनी यायचं, आपलेच लोक आले की आपण निवडून द्यायचं. आय डोंट नो, म्हणजे कुड बी दिस. नक्कीच काका, कर्मयोग पॅनलला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. विनंती करतो की आमच्या कर्मयोग पॅनलला, ज्यामध्ये संस्थाचे म्हणजे निर्माण करणारे संस्थापक, संस्थाचे पुनरुज्जीवक, संस्था निर्माते, संस्था चालवणारे चांगले कार्यकर्ते, अशा सर्व प्रकारची मंडळी आहेत. तर त्यांना आपण 28 तारखेला सकाळी 10 ते फक्त 2 या वेळातच मतदान आहे. तरी कृपया येऊन आमच्या कर्मयोग पॅनलच्या सर्व लोकांना मत द्या आणि आम्हाला विजयी करून बदलासाठी बदल, यासाठी आधी तुम्ही बदला आणि आम्हालाही निवडून द्या. धन्यवाद.